नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत पुलाव। त्यासाठी लागणार आहे तांदूळ, बटाटा, फरसबी, टोमॅटो, गाजर, तोंडली, डोबली मिरची, कांदा, तिखट मसाला, लसूणचा ठेचा, पुलाव मसाला, हिरवे वाटाणे, फरसबी, जिरा, थोडं मीठ टाकणार आहे आणि घी टाकणार। त्यासाठी मी धुवून घेत आहे तांदूळ। तांदूळ एका भांड्यात काढून घेत आहे। तांदूळ धुवून झालेले आहेत। अर्धा किलो तांदूळ आहे। आता आपण गॅस पेटवून घेऊया, त्यावर पातेलं ठेवूया। 5 मिनिटं तरी लागतात। A few moments later. आपण आता तेल टाकून घेऊया, 3 चमचे। तेल गरम व्हायला 5 मिनिटं लागतील। आपल्याला टाकायचे चिमूटभर जिरं, कांदा टाकायचा आहे। आता कांदा ढवळून घेत आहे। कांदा लालसर व्हायला थोडा वेळ लागेल। आता कांदा लाल करून घेऊया। आता मी टाकत आहे फरसबी, डोबली मिरची, त्याच्यानंतर मी टोमॅटो, तोंडली, गाजर, मी बटाटे टाकणार आहे। वाटाणे टाकून घेत आहे। हे आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, अजून थोडं टाकत आहे। हे लाल तिखट मसाला, थोडी चिमूटभर हळद टाकलेली आहे। आता पुलाव मसाला टाकून घेऊया, मी ढवळून। तांदूळ टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया, हे ओतून घेऊया। गरम पाणी। 12 seconds later. पुलाव रेडी झालेला आहे। पुलाव तयार झालेला आहे।